नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरसीसी कामासाठी आपण जे स्टील वापरतो, लोखंड वापरतो, बार वापरतो, त्या बारचं मीटरमध्ये माप घेऊन वजन कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही मिस्त्री काम करत असाल, ठेकेदार असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, आरसीसी कामाचा स्टीलचा जो बार असतो त्या बारचा समजा 2 मीटरचा तुकडा असेल, 3 असेल, 5 असेल, 10 असेल, किती जरी मीटरचा तुकडा असेल त्या तुकड्याचं फक्त मीटर मध्ये माप घ्यायचं आहे आणि डायरेक्टली वजन काढू शकणार आहेत। अशी ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। चला तर मग वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते, तेही मराठीमध्ये। मित्रांनो, तुम्हाला उदाहरणासाठी समजा 16 mm चा बार आहे। 16 mm च्या बारचं तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे बार आहे, अशा प्रकारे समजा एक बार आहे। या बारची जी टोटल लांबी आहे ती 2 मीटर आहे। उदाहरणासाठी 2 मीटर लांब आहे। 2 मीटरच्या ठिकाणी 3 मीटर असेल, 4 मीटर असेल, 5 मीटर असेल, 6 मीटर असेल, किती जरी मीटर असेल तरी त्या तुकड्याचं किंवा त्या अखंड बारचं तुम्ही वजन काढू शकणार आहेत। आणि हा जो बार आहे तो बार 16 mm चा आहे समजा उदाहरणासाठी। आता आपल्याला या बारचं वजन काढायचं आहे, आपण मीटर मध्ये माप घेतलं। आता त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार आहे। सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। सूत्र काय आहे? डी वर्ग म्हणजे डी स्क्वेअर भागिले 162 गुणिले एल। आता डी म्हणजे काय मित्रांनो, सूत्राचा आधी अर्थ समजून घेऊया। डी म्हणजे काय? किती mm चा डाय तो तुम्हाला डी घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे। आणि 162 काय सूत्रामध्ये फिक्स आहे, हा फॉर्म्युला आहे, यात काही बदल करण्याची गरज नाही। आणि एल म्हणजे काय? किती लांबीचा तुकडा आहे तो तुम्हाला एल मध्ये घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, गणित कशा प्रकारे करायचं आहे लक्ष द्या। डाया गुणिले डाया म्हणजे आपला इथं जो सूत्र आहे सूत्राप्रमाणे इथं गणित करायचं आहे। डाया गुणिले डाया, डाया किती होता आपला 16 mm चा आहे म्हणजे डाया गुणिले डाया, आणि 162 सूत्रामध्ये फिक्स आहे आणि गुणिले एल। आता गणित कसे करायचे आहे? डाया किती? 16 mm चा डाय म्हणजे काय करायचं? सिंपल 16 गुणिले 16 करायचं आहे भागिले 162 फिक्स आहे। 162 मध्ये काही बदलच करण्याची गरज नाही, पुन्हा भागिले 162 टाकायचं आहे आणि पुन्हा गुणिले किती मीटर लांबीचा तुकडा आहे? 2 मीटरचा आहे। एलच्या ठिकाणी तुम्हाला 2 मीटर लांबीचा तुकडा टाकायचा आहे। आता याचं गणित करायचं सिंपल 16 गुणिले 16 भागिले 162 आणि गुणिले एल। याचं उत्तर किती येणार आहे? याचं उत्तर येणार आहे 3.160 म्हणजे किती आलेला आहे? हा 2 मीटर लांबीचा जो तुकडा आहे याचं वजन किती आलेलं आहे? 3.160 किलोग्रॅम। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे 2 मीटरच्या ठिकाणी 4 मीटर असेल, 5 असेल, 10 असेल तरी सुद्धा तुम्ही या सूत्रानुसार मित्रांनो तुम्ही वजन काढू शकणार आहेत। बार किती mm चा असू द्या, 16 mm चा असू द्या, 8 mm चा असू द्या, 12 mm चा, 32 mm चा, किती mm चा असेल तरी या सूत्रानुसार तुम्ही त्या बारचं वजन काढू शकणार आहेत। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।